जमणारच नाही. आज भगवान म्हटले अरे का, ती म्हटली असला पहारा आहे. पेंद्या म्हटलं, भगवान म्हटले असू दे, पहारा किती कडक जरी असला तरी भारतातलाच आहे. होतोय मॅनेज. चला भगवान एकटा पेंद्या सापडला, सगळ्यांचं बिल पेंद्याच्या नावाने फाटलं. असा हाणला पेंद्या, असा हाणला पेंद्यावर राहायचा वाचला रे. भगवंताने सगळ्या गोपाळांना सांगितलं, तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ. आता शब्द बदलावे लागतील. आता म्हणावं लागेल, तुम्ही गाड्या घेऊन सारे गोपाळ. बुर्दुल गावी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा. सोबतच ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण संपन्न. आमदार सुलभाताई गणपत गायकवाड, माजी आमदार सुभाष गणू भोईरांनी दर्शवली उपस्थिती. अंबरनाथ तालुक्यातील मौजे बुर्दुल गावात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन बुर्दुल येथील ग्रामस्थांनी केले होते. साधू संत येती घरात तोच दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परमार्थ सोबतच वारकरी सांप्रदायिक सोहळ्याने अगदी बुर्दुल गाव हे पंढरपूर सारखे गजबजले होते. या महान अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी हबप निखिल महाराज पावसे, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी हबप विकास महाराज बोराडे, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी हबप चेतन महाराज म्हात्रे यांच्या प्रवचनाचा लाभ घेतला. तर भव्य दिव्य अशा सोहळ्यात नगर प्रदक्षिणा व माऊली पालखी सोहळा हबप प्रल्हाद महाराज शास्त्री, हबप भगवान महाराज बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तर दिनांक 14 फेब्रुवारी रोजी हबप भरत महाराज चौधरी यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याच्या कीर्तनाने अवघे बुर्दुल गाव मंत्रमुक्त झाले होते. पंचक्रोशीतील सर्व वारकरी भक्तजनांनी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कल्याण पूर्व विधानसभेच्या महिला आमदार सुलभाताई गणपत गायकवाड, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष गणू भोईर यांनी काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला. यावेळी आमदार सुलभाताई गायकवाड यांचे महिलांनी सहर्ष स्वागत केले. तर माजी आमदार सुभाष गणू भोईर यांचे माजी उपसभापती सुरेश बुधाजी पाटील यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. बुर्दुल येथील संत निरांकर मंडळ, स्वाध्याय परिवार, बैठक परिवार, हनुमान तासादायिक मंडळ, नवतरुण मंडळ, सर्व महिला बचत गट व ग्रामस्थ मंडळ बुर्दुल करांनी, सर्व वारकरी, टाळकरी, तबला वादक, आलेल्या सर्व पाहुणे मित्र मंडळीचे स्वागत आणि तीर्थप्रसादाचा आस्वाद लुटला. मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. काला हा वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे भागवतामध्ये 90 अध्याय चरित्र सांगितलं दशमस्कंदात, पण सबंध कृष्ण चरित्रात भगवान कृष्ण कन्हैयाला काला फक्त एकचदा करता आला. म्हणजे साक्षात परमात्म्याला सुद्धा काला एकदा करता आला अख्ख्या कृष्ण चरित्रात. इतका काला दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. पण तो काला वारकरी संप्रदायाने गावागावापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवला आणि त्या काल्याच्या माध्यमातून सगळा समाज एका छत्राखाली एकत्र केला आणि परमात्म्याच्या चरणाशी लीन व्हावा अशी संप्रदायाची एक नियमावली संत महात्म्यांनी त्या माध्यमातून दिली. बुर्दुल मध्ये दरवर्षी भक्ती उत्सव संपन्न होतो आणि त्या माध्यमातून सगळीच मंडळी एकत्र येतात, विचारांचं आदान प्रदान होतं, सगळ्यांची मनं जुळतात आणि या भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न करतात. अशीच सेवा परमात्मा त्यांच्याकडून करून घेऊ अशी प्रभूचरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. शुभम भवतु कल्याणम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भगवंताच्या असीम कृपेने आणि गावातल्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने जो अखंड हरिनाम सप्ताह आहे हा व्यवस्थित पार पडलेला आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस काल्याचं कीर्तन आहे आणि ह्या काल्याच्या कीर्तनाला आमचे हरिभक्त पारायण भरत महाराज चौधरी यांनी सुंदर असं कीर्तन केलेलं आहे, सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. आणि या काल्याच्या कीर्तनाला पंचक्रोशीतून सारे भाविक भक्त आलेले आहेत आणि आम्हा सर्व गावकऱ्यांना खूप खूप आनंद होत आहे आणि असंच कार्य निरंतर पुढे चालत राहो हीच भगवंताचरणी ईश्वरचरणी प्रार्थना. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त
सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.